शेणखात गोड आणि काय ग भय एका नवऱ्याने भागच नाही वाटत. पेटची जात निघाली असते. अरे बोलत काय बसलाय नमस्कार, मी राजेंद्र उंजे. शो टाइमच्या या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. सत्यशोधक नाटकातला हा प्रसंग आपण पाहत होतो. आता सावित्रीबाई फुलेंनी पुण्यामध्ये जेव्हा पहिलं पाऊल टाकलं स्त्री शिक्षणाच्या संदर्भातलं, तेव्हा समाजाने त्यांची अवहेलना कशी केली, त्यांच्यावर दगडफेक कशी केली आणि स्त्री शिक्षणाचा वसा घेतलेल्या सावित्रीबाईंना कुठल्या अत्याचाराला सामोरं जावं लागलं, त्यातला हा प्रसंग होता. पण शेवटी महात्मा फुलेंना त्यांनी एक वचन दिलं की तुमचा जो लढा आहे त्या लढ्यामध्ये सावित्रीचा पाऊल, सावित्रीचा ठसा हा सोबत तुमच्या असणार आहे. ही समाजाची खरी ओढ होती. त्यावेळेला 200 वर्षापूर्वीचे शब्द आपण ऐकले आणि याच नाटकाविषयी, या सत्यशोधक नाटकाविषयी आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत आता या नाटकाचे दिग्दर्शक अतुल पेठे आणि निर्मात्या कॉम्रेड मुक्ता मनोहर या देखील आहेत. दोघांचंही स्वागत IBN लोकमतमध्ये. आणि शिवाय नाटकाचे लेखक प्राध्यापक गोपू देशपांडे हे देखील आपल्यासोबत या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. सुरुवात आपण करूया अतुल पेठेंपासून. अतुल पेठे, आपण पहिला प्रसंग नाटकातला एक बघितला ज्या स्त्री शिक्षणासंदर्भातला, पण मुळात ज्या महात्मा फुलेंनी या सगळ्या आचार विचारांचं महत्व 200 वर्षापूर्वी पटवून दिलं होतं, आजही समाज त्याच्याशी पूर्णपूर उतरलाय असं वाटत नाहीये. पण नाटकाचं एक दिग्दर्शन करताना कोणत्या गोष्टी प्रकर्षाने तुम्हाला समोर जाणवल्या? एक म्हणजे हे जे नाटक आहे सत्यशोधक, हे प्राध्यापक गोपू देशपांडे यांनी लिहिलेलं अतिशय महत्वाचं नाटक आहे. एक अत्यंत चांगलं ऐतिहासिक आणि राजकीय विचार मांडणारं, ज्याच्यामधून आजचं समकालीन वर्तमान काय आहे याचा वेध या नाटकात घेतलेला आहे. आणि मला असं वाटतं ऐतिहासिक नाटक ते असतं की जे आजच्या समकालाशी नातं सांगतं. हे नाटक आम्ही सुरुवात जेव्हा केली त्याला 6 महिन्यापूर्वी याचं नाटकाला एकंदर रिहर्सल्सना सुरुवात केली, तालमींना सुरुवात केली. पुणे महानगरपालिका कामगार युनियननी हे नाटक निर्माण केलेलं आहे. हे नाटक करण्यामागे एक अतिशय मोठा विचार आमचा असा होता की संबंध ज्या समाजाने आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे चेचला गेलेला आहे, संबंध पददलित तो आहे, ज्यांना ज्ञानापासून वंचित ठेवलेला आहे, अशा सगळ्या कामगारांना, म्हणजे यातले जे अभिनेते आहेत हे सगळे सफाई कर्मचारी आहेत, रस्त्यावर झाडणकाम करणारे आहेत, ड्रेनेजमध्ये उतरणारे आहेत. तर या सगळ्या लोकांना घेऊन हे नाटक निर्माण करायचं ठरलं. 4 वर्षापूर्वी मी कचरा कोंडी नावाचा एक माहितीपट केला होता. या माहितीपटाच्या निमित्तानं या सफाई कर्मचाऱ्यांचा आर्थिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक वेध घेण्याचा त्या माहितीपटात प्रयत्न होता आणि तो मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाला. या माहितीपटाच्या निमित्तानं एक लक्षात आलं होतं की हे जे कर्मचारी आहेत यांच्यामध्ये एक अतिशय महत्वाचं असं कलागुण आहेत. चांगलं गातात, चांगलं वाजवतात, यांना एक राजकीय वेगळं भान आहे. जेव्हा हा प्रस्ताव कॉम्रेड मुक्ता मनोहरांनी माझ्यासमोर ठेवला की आपण एक नाटक करूयात आणि एका सांस्कृतिक घटनेतून, एका माध्यमातून, नाटक नावाच्या माध्यमातून आपण आजचे अर्थ शोधायचा प्रयत्न करूयात, हा प्रस्ताव जेव्हा त्यांनी ठेवला तेव्हा मला अर्थातच प्राध्यापक गोपू देशपांड्यांचं सत्यशोधक हे नाटक आठवलं. अगदी खरं आहे की अतुल पेठे, आपण या विषयाकडे पुढे जाणारच आहोत. आपल्यासोबत गोपू देशपांडे देखील आहेत. जसं तुम्ही म्हणालात की सत्यशोधक नाटक त्यांचं आठवलं, आपण त्यांनाच विचारूया की गोपू देशपांडे सर, स्वागत आहे IBN लोकमतमध्ये. जसं आता अतुल पेठे म्हणाले की तुमचं नाटक त्यांना आठवलं या सगळ्या कचराकोंडी माहितीपटानंतर, या सगळा विषय समजून घेताना. पण जेव्हा सत्यशोधक तुम्ही लिहिलं, हा विषय तुम्हाला का घ्यावासा वाटला? काय नेमकं याच्यातनं साधायचं होतं? त्याची सुरुवात जी झाली ती श्याम बेनेगल डिस्कवरी ऑफ इंडिया करीत होती
तेव्हा त्यांचा माझा परिचय आहे. ते बोलता बोलता असा विषय निघाला की या आधुनिक भारताच्या शोधामध्ये फुले असली पाहिजेत. तर बेनेगलचं म्हणणं असं पडलं की नेहरूंच्या पुस्तकामध्ये फुलेंची अशी वेगळी चर्चा नाहीये, नुसतं जाती संस्थेचा उल्लेख आहे एवढं. तर म्हणलं तेवढा वापरून आपण फुल्यांच्या विषयी मांडलं पाहिजे काही वगैरे वगैरे. तर तो मग मला ते म्हणाले की तुम्हीच लिहा. मग एक प्रकरण मी एकूण 6-7 प्रकरणं लिहिली डिस्कव्हरीसाठी. त्याच्यामध्ये एक फुल्यांवरचं लिहिलं. तिथून सुरुवात झाली. त्यावेळेला अशी कल्पना होती की त्या श्याम बेनेगलच्या त्या ह्याच्यामध्ये प्रकरणामध्ये सदाशिव अमरापूरकरांनी फुल्यांचं काम केलेलं. तर त्यांनी असा पक्ष मांडला की तुम्ही मला हे नाटक लिहून द्या आणि मी करतो ते. अशी त्याची ती सुरुवात झाली. पण ते नंतर मागं पडत गेलं अनेक विविध कारणासाठी. खुद्द अमरापूरकरही जास्त बिझी होत चालले आणि त्यामुळे तो काही योग येईना. तरी सुद्धा मी बसल्या थोडंसं केलेलं होतं. त्याच्यानंतर मग मी दिल्लीत अनेक वर्ष राहिलेलो आहे. म्हणजे प्रामुख्याने मी दिल्लीच असं म्हटलं पाहिजे. तर तिथे ती एक जननाट्य मंच म्हणून एक संस्था आहे. तिथे जुन्या काळापासून नाटकं करतायत वगैरे वगैरे आणि मोठा सेटअप आहे तिथं. तर त्यांनी मग त्यांच्यापैकी कोणी हे प्रकरण पाहिलं असणार. ते म्हणाले आम्हाला नाटक लिहून द्या. मग मी म्हटलं मी मराठीत लिहितो, मला हिंदीत नाही लिहिता येणार. तर हिंदीमध्ये आपण अनुवाद करून घेऊ. आणि मग चंद्रकांत पाटीलनी त्याचा अनुवाद केला आणि ते नाटक 1992 साली रंगभूमीवर आलं. ते त्याचा पहिला ड्राफ्ट होता असं म्हणायचं. नंतर मग ते मराठीमध्ये त्याचं रूपांतर त्याचं मंचन जे झालं ते कोल्हापूरच्या प्रत्येक गटाने केलेलं होतं. शरद भुताडे यांनी त्याच्यामध्ये ज्योतिबांची भूमिका केलेली होती. आणि त्याच्यानंतर ते मागेच पडलं आणि आता मग या निमित्ताने पुन्हा त्याचं पुनरुज्जीवन झालं.